तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने दाल फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर आता दाल फ्राय बनवण्यासाठी इथे मी अगोदरच तूर डाळ शिजवून घेतली होती। तर शिजवताना या डाळीमध्ये आपण हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। तर आता त्यासाठी लागणारे इथे आपण साहित्य घेतलेले आहे, ते म्हणजे 1 गड्डा लसूण, अर्धा इंच आले, भरपूर कोथिंबीर, 2 कांदे बारीक कट करून घेतलेले, 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले, 2 बॅडगी मिर्च आणि 1 आपली साधी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्हाला तिखट कसं हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता दाल फ्राय आपण कढईमध्येच बनवणार आहोत आणि कढई छान तापलेली आहे। तर यामध्ये आपण साधारणतः 2 पळी एवढं तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण कांदा घातलाय। कांदा चांगला हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळून घेऊया। तर इथे तेलामध्ये घालणाऱ्या सर्व भाज्या आपण लो फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत। जर खूप हाय फ्लेमवर तळून घेतल्या तर या करपण्याची शक्यता असते आणि आपल्याला हवी तेवढी याला टेस्ट येत नाही। तर आता कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे। यामध्येच आपण आलं आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये असं ओबडधोबड ठेचून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता। तर आता याला थोडासा खमंग वास सुटला की लगेच यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची। तर छान असं याला हलवले आणि आता यात घातलेली हिरवी मिरची आणि पुन्हा एकदा हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। तर आता यातच आपण सर्व टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर परत एकदा हे मिक्स करून घेऊ। तर टोमॅटो शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे यामध्ये आपण मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिट याला असंच सोडून देऊ, म्हणजे टोमॅटो खूप छान असं शिजून तयार होईल। तर आता 2 मिनिट झालेले आहेत आणि आपण झाकून उघडून बघूया टोमॅटो शिजला आहे की नाही। आता थोडासा कच्चा आहे, तर याला आपण ना चमचानी असं बारीक करून घेऊया, म्हणजे टोमॅटो या सगळ्या फोडणीमध्ये मिक्स होईल। तर आता व्हिडिओ तर सुरू राहीलच, पण जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर आता यामध्ये आपण बॅडगी मिर्च घातलेली आहे, तीही व्यवस्थित सगळ्यामध्ये मिक्स करून घेतली आणि यामध्येच आपण 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून परत एकदा हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। तर आता खमंग मसाल्यांचा वास सुटलेला आहे, फोडणी एकदम परफेक्ट आहे आपली। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालूया। तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला वरण वगैरे बनवायचं नाही आहे, त्यामुळे आपण डाळ अजिबात हटायची नाही आहे। डाळ फ्राय किंवा डाळ तडका जेव्हा करतो ना त्यावेळेस डाळ हटवून घ्यायची नाही, कारण ती ऑलरेडी शिजलेली असती आणि तशीच डाळ आपण फोडणीमध्ये घालायची आहे। तर आता याला छान अशी उकळी येऊन देऊ आणि मग खाण्यासाठी सर्व करूया। तर यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीर घालायला अजिबात विसरायचं नाही। भाजीमध्ये आपण जेवढी जास्त कोथिंबीर वापरणार तेवढी छान चव भाजीला येते। तर तयार आहे आपली दाल फ्राय डिश आणि आता आपण याची चव घेऊन बघणार आहोत। मस्त रहा, मजेत रहा आणि नेहमी खात रहा।